हरिभक्तपरायण भागवताचार्य बाळासाहेब बडवे लिखित बोध रामकथेचा या ग्रंथवाचनाच्या पुढच्या भागाला अभिवाचन करतायत प्राध्यापक दीपक द निकते. दशरथ राजाचा राज्यविस्तार मोठा होता. अयोध्या ही राजधानी होती. अयोध्याच्या राज्यशासनात कोशल देशासारखे काही मांडलिक राज्यात होते. अयोध्या नगरीला राजधानीचा दर्जा असल्याने तिचे स्वरूपही भव्य दिव्य होते. शहरात बऱ्याच ठिकाणी बाजार भरवले जात होते. संपूर्ण अयोध्या नगरीच्या चौफेर मजबूत तटबंदी होती. शत्रूपासून संरक्षण व्हावे म्हणून वर्तुळाकार खोल खंदक निर्माण केले होते. मुख्य ठिकाणी शोभिवंत अशा भव्य कमानी उभारल्या होत्या. काही भागात आकर्षक बुरुज व त्यावर लांब पल्ल्याच्या तोफा बसवण्यात आल्या होत्या. या राजधानीची रचना अष्टकोनी होती. काही ठिकाणी बगीचे होते, काही ठिकाणी मंदिरे होती. महत्त्वाच्या ठिकाणी आयुधांचा साठा गुप्तपणे ठेवला होता. राजमार्गाचा उपयोग प्रजा करीत होती. जुन्या पद्धतीचे चौक असलेले लाकडी कामाचे भव्य वाडे होते. प्रत्येक वाड्यावर हिंदू ध्वज फडफडत होता. तमसा नदीपर्यंत राजमार्गाची रचना होती. दशरथाने आपल्या सैन्यात पराक्रमी सैन्याची भरती मोठ्या प्रमाणात केली होती. सैन्य संख्या फार मोठी आणि आयुध संपन्न होती. सुमारे 60,000 रथ, 1,00,000 घोडेस्वार व 9,000 हत्ती, ठराविक परमपराक्रमी सैन्य अधिकारीही होते. दशरथाचा प्रासाद भव्य व चौकोनी होता. या प्रासादास 7 भव्य चौक होते, तर रामासाठी एक स्वतंत्र प्रासाद होता. त्याला 5 चौक होते. सूर्यवंशाचा 25वा वंश म्हणजे अनरण्य यांनी मोठा पराक्रम करून विशाल विजयस्तंभ स्थापन केला होता. याचा रावणाने वध करून हा विजयस्तंभ लंकेत नेला. रावणवधानंतर मात्र हा स्तंभ रामाने अयोध्यात आणून प्रस्थापित केला. पण आज तो रामरायाच्या जन्मठिकाणी मुस्लिम बांधवांच्या प्रार्थनास्थळच आहे. असा हा अयोध्येचा इतिहास आणि भूगोल आहे. इक्ष्वाकू राजाला 100 पुत्र होते. ज्येष्ठ पुत्र विकोक्षी, याला शशाद हे दुसरे नाव होते. हा वडील मृत्यू पावल्यानंतर राज्य करू लागला. तोही फार पराक्रमी होता. युद्धात तो कधीही हारला नाही. कोणताही राजा युद्धास पुढे आला नाही. तेव्हापासून या नगरीला अयोध्या हे नाव पडले. उत्तराखंड सर्ग 71च्या 16व्या श्लोकात वाल्मिकी म्हणतात, रामचरितं तस्मिन् काले पुराकृतं मया तानि अक्षराणि नित्यानि यथा वृत्तानि पूर्वशः. हे रामायण जसे घडले, ज्या घटना घडल्या तसेच मी लिहिले असे वाल्मिकी म्हणतात. राज्ञो दशरथस्य त्वं अयोध्यायते विभो धर्मस्य च वदान्यस्य महर्षी समतेजसः वगैरे वर्णन 15 ते 19 श्लोकात आले आहे. रामकथेचे दुसरे एक वैशिष्ट्य आहे, ते म्हणजे रामचरित्रात चमत्काराला विशेष प्राधान्य दिलेले दिसत नाही. कृष्णावतारात अनेक चमत्कार भगवंतांनी केले आहेत. अगदी बाललीला करताना सुद्धा अनेक चमत्कार भगवंताने केलेले दिसतील. पण प्रभू राम हे मानवी अवतारात असल्याने चारित्र्य, आदर्श जीवनशैली, सर्वांबद्दल आदर आणि निश्चय या गुणांचे समुच्चय दर्शन आपल्याला रामकथेत घडते. जय श्रीराम.